बीकॉमचा 5व्या सेमिस्टरचा आणखी एक सब्जेक्ट आहे डायरेक्ट टॅक्सेशन. हा डायरेक्ट टॅक्सेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलाय इन्कम टॅक्स. ठीक आहे, आता इन्कम टॅक्स हा खूप चांगला सब्जेक्ट आहे, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा सब्जेक्ट सुद्धा 4 क्रेडिट पॉईंट साठी, म्हणजे या सब्जेक्टला सुद्धा क्रेडिट पॉईंट किती आहे? 4 आहे. म्हणून हा सब्जेक्ट पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टोटल 60 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटीचा जो पेपर येईल तो 60 मार्काचा असेल. आणि याच्यामध्ये जे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत ते पण खूप चांगले टॉपिक दिलेत बघा. हा सब्जेक्ट या ठिकाणी असण्याचं कारण काय, बीकॉमला का ठेवला आहे? कारण की प्रत्येक बीकॉमचा विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला करिअरमध्ये जॉब करताना इन्कम टॅक्स हा सब्जेक्ट महत्वाचा आहे, म्हणून हा सब्जेक्ट व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स मध्ये जे युनिट तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय दिलंय की पहिलं युनिट दिलंय तुम्हाला बेसिक कन्सेप्ट अँड बेसिस ऑफ चार्जेस. बेसिक कन्सेप्ट अँड बेसिस ऑफ चार्ज म्हणजे याचा अर्थ काय की इन्कम टॅक्स मध्ये काही डेफिनेशन्स असतील, काही कन्सेप्ट असतील, काही टर्म्स असतील, त्या टर्म्स कन्सेप्ट तुम्हाला आधी क्लिअर करायचा आहे. जसं याच्यामध्ये दिलंय इन्कम म्हणजे काय, एसएससी कशाला म्हणतात, टॅक्स इयर कशाला म्हणतात, स्कोप ऑफ टोटल इन्कम म्हणजे काय, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल स्टेटस, इन्कम डीम टू अक्यूर ऑर अराइज, ऍग्रिकल्चर इन्कम, ते ॲज अ बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या तुम्हाला क्लिअर करायचं. म्हणजे टॉपिक हा जो सब्जेक्ट आहे याची सुरुवातच कशाने केली आहे, बेसिक कन्सेप्टने केलेली आहे. म्हणून जर तुम्ही एक एक युनिट व्यवस्थित अभ्यास करून जर करत असाल तर मग तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. तर पहिलं युनिट हे इन्कम टॅक्सचं सर्वात महत्वाचं युनिट आहे. या बेसिक कन्सेप्ट समजल्याशिवाय आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही किंवा पुढचे युनिट आपल्याला समजणार नाही. तर पहिलं युनिट सगळ्यांचं लक्षात आलं. इन्कम टॅक्सचं पहिलं युनिट काय आहे, बेसिक कन्सेप्ट अँड बेसिस ऑफ चार्ज. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड युनिट दिलेलं आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. आता इन्कम टॅक्स ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो तर इन्कमचे वेगवेगळे हेड्स आहेत. जसं इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम पीजीबीपी. ठीक आहे, त्याचप्रमाणे कॅपिटल गेन आहे, अदर सोर्स आहे. तर इन्कमचे वेगवेगळे हेड्स आहेत. तर हा जो दुसरा युनिट तुम्हाला दिलेला आहे हा दिलाय तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी. तर इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजे काय की एखादी व्यक्ती जर सॅलरीड पर्सन असेल, म्हणजे जर एखादी व्यक्ती जॉब करत असेल आणि जॉब करून जर त्यांना पगार मिळत असेल, सॅलरी मिळत असेल, तर त्यांचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायचंय ते तुम्हाला याच्यामध्ये शिकायचंय. म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करा. नंतर परक्विजिट्स म्हणजे जे सॅलरीड पर्सन आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती मिळतात, तर त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे या ठिकाणी. प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी, नंतर डिडक्शन फ्रॉम सॅलरी, सॅलरी मधून वेगवेगळ्या प्रकारचे डिडक्शन्स मिळतात, काही एक्झम्पशन्स असतात, तर त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी नॉलेज मिळवायचे. ठीक आहे, म्हणून इन्कम फ्रॉम सॅलरी हे तुमचं सेकंड युनिट आहे. याच्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचं तुम्हाला प्रॉब्लेम पण विचारला जातो कंपल्सरी, म्हणून या युनिटचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. नंबर 3 इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, आता हाऊस प्रॉपर्टी म्हणजे समजा एखादं घर भाड्याने दिलं असेल किंवा शॉप रेंटने दिली असेल आणि त्याच्यापासून जर आपल्याला काही रेंट मिळत असेल तर त्याचं इन्कम टॅक्स कॉम्पिटिशन कसं करायचंय ते तुम्हाला या युनिटमध्ये दिलेलं आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यामध्ये बेसिस ऑफ चार्जेस, अॅन्युअल व्हॅल्यू काढायचंय, डिडक्शन्स आहे, को ओनरशिप आहे आणि एरियर्स ऑफ रेंट, ह्या कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर चौथं युनिट दिलेलं आहे प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, याला आपण म्हणतो पीजीबीपी. ठीक आहे, प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, की एखादा बिझनेस असेल, एखादा व्यवसाय असेल, त्या व्यवसायातून जो प्रॉफिट आपण मिळवतो त्यालाच आपण इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणतो. तर इन्कम फ्रॉम बिझनेस कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यामध्ये कोणते डिडक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते एक्झम्पशन्स आहेत, ते तुम्हाला या युनिट्समध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये अलावेबल डिसअलावेबल एक्सपेन्सेस, नंतर डेप्रिसिएशन असेल, प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन्स असतील, टॅक्स ऑडिट अँड बुक्स ऑफ अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन करायचंय ते तुम्हाला या युनिट्समध्ये क्लिअर करायचंय. चौथं युनिट दिलंय कॅपिटल गेन अँड अदर सोर्सेस. कॅपिटल गेन अँड अदर सोर्सेस, कॅपिटल गेनचा अर्थ काय की एखादी ऍसेट्स, फिक्स ऍसेट्स, प्रॉपर्टी विकून आपल्याला जो प्रॉफिट मिळतो त्यालाच आपण कॅपिटल गेन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल
की समजा एखादा प्लॉट असेल, आपण तो प्लॉट 1 लाखाला घेतला आणि 5 लाखाला प्लॉट विकला, तर 4 लाख रुपये जे आपल्याला मिळाले जास्तीचे, ते झालं आपलं कॅपिटल गेन. ठीक आहे. हा कॅपिटल गेन एक तर शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशाला म्हणतात, लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात, त्याच्यानंतर याच्यामध्ये इंडेक्शनची एक कन्सेप्ट आहे, तर ते कशा पद्धतीने अप्लाय करायचंय, तर कॅपिटल गेन कॅल्क्युलेशन तुम्हाला याच्यामध्ये शिकायचंय. आणि त्याच्यासोबत आणखी एक हेड दिले, अदर सोर्स. अदर सोर्स म्हणजे जे इन्कम, सॅलरी, पीजीबीपी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन या 4 हेड मध्ये जे इन्कम येत नाही, ते इन्कम कुठे ट्रान्सफर केलं जातं, अदर सोर्स मध्ये ट्रान्सफर केलं जातं. तसे इन्कमचे 5ही हेड्स तुम्हाला या ठिकाणी शिकायचे. तर तुमचा करिअरसाठी हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे, याला इग्नोर करू नका आणि फक्त परीक्षा पास होण्यापुरती शिकू नका. ठीक आहे. थोडी मेहनत घ्यायची आणि इन्कम टॅक्स हा सब्जेक्ट एकदम परफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे युनिट दिले तुम्हाला, नंबर 6 टोटल इन्कम अँड टॅक्स प्रोसिजर. आता टोटल इन्कम म्हणजे काय, तर 5ही हेडचे इन्कम कॅल्क्युलेट करून, कॉम्पिटिशन करून तुम्हाला टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायची आहे. आणि टॅक्स प्रोसिजर कशी असते, कशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट केलं जातं, बरोबर, किंवा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनचा जो स्लॅब आहे तो काय आहे, त्याचा यूज कसा करायचा आहे, ते तुम्हाला या टॉपिक मध्ये दिलंय. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने हा सब्जेक्ट तुम्हाला इथे कव्हर करून दिलाय की जो स्टुडंट्स या इन्कम टॅक्सचा सर्व युनिटचा व्यवस्थित अभ्यास करेल, त्याला त्याचा करिअर मध्ये इन्कम टॅक्स या सब्जेक्ट मध्ये कधीच अडचण येणार नाही. तर हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, याच्यावरती थिअरी आणि प्रॅक्टिकल दोघही पद्धतीने प्रॉब्लेम्स विचारले जातील. तर ज्या पद्धतीने आपण अकाउंट हा सब्जेक्ट कव्हर करणार आहेत, त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स हा सब्जेक्ट सुद्धा आपण खूप व्यवस्थित समजून घेणार आहे. त्याच्यामुळे आता काळजी करायची गरज नाही. तर हा सब्जेक्ट काय करा, एका रजिस्टरवर याचा जो सिलेबस आहे तो पूर्ण लिहून घ्यायचा आहे. आणि ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ऍडव्हान्स अकाउंट सेकंड आणि इन्कम टॅक्स या तीनही सब्जेक्टसाठी 3 वेगवेगळे रजिस्टर तयार करून घ्यायचे आहेत. आणि सर्वात पहिले पहिल्या पेजवर पूर्ण सिलेबस डिटेल्स मध्ये लिहून घ्यायचंय. मग आपण एक युनिट लिहायची आपण सुरुवात करणार आहोत. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी याच्यामध्ये जे विद्यार्थी बीकॉम स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत, ज्यांना अकाउंट विषयाचा क्लास ऑफलाईन करणं शक्य नसेल, त्यांच्यासाठी आता ऑनलाईन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. तर बीकॉमचा फर्स्ट सेमिस्टर पासून तर बीकॉमचा लास्ट सेमिस्टर पर्यंत विद्यार्थ्यांसाठी अकाउंटचा बॅचेस आता ऑनलाईन सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी जर विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन MAC अकॅडमी, मॅक अकॅडमी हे एक ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍप या पद्धतीने तुम्हाला दिसेल. या ऍप मध्ये गेल्यानंतर पेड कोर्सेस याच्यावर क्लिक करा. पेड कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी बॅच जॉईन करायची असेल ती बॅच या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर बीकॉमचा फर्स्ट सेमिस्टर ते बीकॉम लास्ट सेमिस्टर पर्यंत अकाउंट, कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंट्स, ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ऍडव्हान्स अकाउंट सेकंड, फायनान्शियल अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, GST अशा सर्व सब्जेक्टच्या बॅचेस आता ऑनलाईन अवेलेबल आहेत. अगदी सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन तुमचे क्लासेस होणार आहेत. त्याच्यामुळे अकाउंट्स मध्ये आता फेल होण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना सेपरेट बॅच जॉईन करायची असेल ते सेपरेट बॅच जॉईन करू शकतात. जसं बीकॉम 5th सेमिस्टर, बीकॉम 5th सेमिस्टर, ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ऍडव्हान्स अकाउंट सेकंड, इन्कम टॅक्स हे सेपरेट बॅचेस पण आहे. आणि ज्यांना तिघही बॅचेस जॉईन करायचे असतील तर तिघं बॅचेस एकत्र म्हणून या ठिकाणी कोर्स तयार केलेला आहे. TY बीकॉम 5th सेमिस्टर ऍज पर NMU पॅटर्न कंबो कोर्स या ठिकाणी तयार केलेला आहे. तो कोर्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर या पद्धतीने ऑनलाईन बॅचेस जॉईन करा आणि अकाउंट्स व्यवस्थित समजून घ्या, सोप्या पद्धतीने समजून घ्या आणि अकाउंट्स मध्ये भरभरून मार्क मिळवा.